नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. IPO विषयी सर्व काही या अंतर्गत आज आपण बघणार आहोत 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड अर्थात पेटीएम या IPOचं विश्लेषण. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की ह्या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय काय बघणार आहोत. तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण प्रमोटर विषयीची माहिती समजून घेणार आहोत. त्यानंतर कंपनीच्या कामकाजाबद्दलची माहिती समजून घेणार आहोत. कंपनीचं आपण स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट ह्या 4 मुद्द्यांवर कंपनीच्या कामकाजाचं विश्लेषण करणार आहोत. त्यानंतर आपण या IPO विषयीची माहिती समजून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी या IPO विषयी मी माझं वैयक्तिक मत आपल्याला सांगणार आहे. तर सुरुवात करूया प्रमोटर विषयीच्या माहितीपासून. ह्या कंपनीचा जर विचार करायचा झाला तर ही एक प्रोफेशनली मॅनेज कंपनी आहे आणि सांगता येतील असे कोणीही प्रमोटर या कंपनीला नाहीत. आता ह्या IPOचा जर आपण विचार करायचा झाला तर ह्या IPOमध्ये दोन्ही प्रकाराचा समावेश आहे, म्हणजे फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल. फ्रेश इश्यू म्हणजे काय, तर जी अमाऊंट ह्या IPOच्या माध्यमातून कंपनीला मिळणार असते त्याला आपण फ्रेश इश्यू असं म्हणतो. ती अमाऊंट 8,300 कोटी रुपये आहेत. तर ऑफर फॉर सेल म्हणजे कंपनीचे आत्ता जे कोणी शेअर होल्डर असतील ते आपले शेअर्स ह्यामध्ये विकत असतात. तर ही रक्कम जी आहे ती साधारण 10,000 कोटी रुपये आहे. ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रमोटर्स किंवा कंपनीच्या मालकांचा समावेश असतो. तर ते आपला हिस्सा ह्या IPOच्या माध्यमातून विकणार असतात. ती रक्कम त्यांना मिळणार असते. तर ह्या IPOच्या माध्यमातून पेटीएम ह्या कंपनीकडे 8,300 कोटी रुपये जमा होणार आहेत. आता ह्या IPOचा नक्की उद्देश काय आहे, हा IPO कंपनीनं कशासाठी आणला, तर कंपनीनं एकूण 3 उद्देश सांगितलेले आहेत. त्यातला पहिला उद्देश जो आहे तर कंपनीला आता नवीन नवीन ज्या ह्या क्षेत्रामधील कंपन्या आहेत तर अशा कंपन्यांचं ॲक्विजिशन करायचं आहे, म्हणजे त्या कंपन्या विकत घ्यायच्या आहेत. त्यानंतर कंपनीकडे सध्या जे काही फार मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि विक्रेते किंवा आपण ज्यांना व्यापारी असं म्हणूया ते जे उपलब्ध आहेत त्यांना राखायचं आहे, म्हणजे जे कोणी कस्टमर्स असतील, सेलर्स असतील त्यांना आपल्याकडेच रोखून धरणं हा कंपनीचा आता उद्देश आहे. आणि ते कसं करता येईल, तर त्याच्यासाठी त्यांना जास्तीत जास्त आर्थिक आणि तांत्रिक सेवा जर पुरवल्या, ज्याची सर्व्हिस चांगली त्याच्याकडे ग्राहक आणि विक्रेते जे असतात ते टिकतात. ह्यामुळे कंपनीला ह्या उद्देशासाठी 4,300 कोटी रुपयांचा निधी उभारणं आवश्यक वाटतंय आणि हा या IPOचा एक उद्देश देखील आहे. त्यानंतर सध्या कंपनी ज्या प्रकारचा व्यवसाय करते त्यापेक्षा वेगळ्या व्यावसायिक उपक्रमांमध्ये देखील कंपनीला आता गुंतवणूक करायची आहे. त्या इतर क्षेत्रातल्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांचं सुद्धा ॲक्विजिशन करायचं आहे, म्हणजे त्या कंपन्या विकत घ्यायच्या आहेत. आणि काही काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप देखील कंपनीला करायची आहे. त्यासाठी कंपनीला आणखीन 2,000 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. हा ह्या IPOचा दुसरा उद्देश आहे. आणि शेवटचा उद्देश जो असतो हा सर्वसामान्यपणे प्रत्येक IPOच्या बाबतीमध्ये असतो, तो म्हणजे जनरल कॉर्पोरेट पर्पजेससाठी, म्हणजे सामान्य व्यावसायिक ज्या गरजा असतात त्याची पूर्तता करण्यासाठी कंपनी हा IPO घेऊन येत आहे. तर हे झालं कंपनीच्या प्रमोटर विषयी आणि एकूण IPO किती अमाऊंटचा आहे आणि त्या IPOचा उद्देश काय आहे हे आपण ह्या पहिल्या सेगमेंटमध्ये बघितलंय. आता आपण जाणार आहोत पुढच्या सेगमेंटमध्ये, ज्यामध्ये आपण या कंपनीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. ही जी कंपनी आहे ह्या कंपनीची स्थापना 2000 साली झालेली आहे. अर्थात आता ह्या कंपनीची माहिती काही मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण ही जी कंपनी आहे ह्या कंपनीचं नाव माहीत नाही किंवा ही कंपनी माहीत नाही असं मोबाईल वापरणाऱ्यांपैकी आणि ऑनलाईन जे व्यवहार करतात असे लोकांमध्ये फारच असे कमी लोक असतील की ज्यांना पेटीएम हे नाव त्यांनी ऐकलेलं नाही. तर ही कंपनी नक्की काय करते, तर ही कंपनी जे कोणी व्यापारी असतात आणि ग्राहक असतात तर त्यांना एकत्र जोडणारा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. त्यासाठी लागणारे जे काही आर्थिक आणि तांत्रिक सेवा असतील, आर्थिक सेवा म्हणजे काय, ग्राहकाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी त्याला पेमेंट करावं लागतं, व्यापाऱ्याला ते पेमेंट मिळालं पाहिजे, तर ह्याच्यासाठी लागणारी जी काही सर्व्हिस असेल. आणि तांत्रिक सर्व्हिस म्हणजे काय, व्यापाऱ्याला समजा एखादी वस्तू विकायची आहे तर त्याच्याकडे कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्या वस्तू त्याला
आपल्या ग्राहकापर्यंत दाखवता आल्या पाहिजेत. तर ही सर्व ज्या गोष्टी असतात, तर ही अशा प्रकारची सेवा म्हणजे व्यापाऱ्यांना आणि ग्राहकाला एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा देणारी अशी ही भारतातली एक सर्वात मोठी कंपनी आहे. ह्या कंपनीचे जर ग्राहक संख्या बघायला गेलं, आपण भारतातली एक सर्वात मोठी असं कंपनी जेव्हा म्हणतो, तेव्हा कंपनीकडे किती नक्की ग्राहक आहेत नोंदणीकृत? आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर समजा पेटीएमवर काहीही करायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आपलं एक छोटंसं KYC त्याच्यामध्ये करणं आवश्यक असतं. तर कंपनीकडे जवळजवळ 33 कोटीहून अधिक नोंदणीकृत ग्राहक आहेत आणि 2 कोटीहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आहेत. व्यापाऱ्यांसाठी कंपनीचं एक वेगळं ॲप आहे आणि नॉर्मल ग्राहकांसाठी आपण ज्याला पेटीएम ॲप म्हणतो ते ॲप वापरलं जातं. व्यापाऱ्यांसाठी पेटीएम बिझनेस या नावानं वेगळं ॲप आहे. तर 2 कोटीहून अधिक व्यापारी नोंदणीकृत आहेत. त्यानंतर ही कंपनी नक्की कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस देते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पेमेंट सर्व्हिस म्हणजे आपल्याला एखाद्या दुकानात पेमेंट करायचं असेल तर आपण पेमेंटच्या साहाय्यानं आपल्याला पेटीएमच्या साहाय्यानं आपण ते पेमेंट करू शकतो. क्रेडिट सर्व्हिससुद्धा ही कंपनी पुरवते. पेटीएम पोस्टपेड नावानं ती क्रेडिट सर्व्हिस आपल्याला मिळते. त्यानंतर जर तुम्हाला इन्शुरन्स घ्यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स आपल्याला पेटीएमवरच विकत घेता येतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस आहेत. आता कंपनीनं आपल्याला माहिती आहे की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, IPOमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर अशा सर्व सर्व्हिसेस देण्यासाठी कंपनीनं त्या सेवा आता आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर क्लाउड सर्व्हिस आहे. जे कोणी व्यापारी असतील त्यांना आपल्या प्रॉडक्ट्सची एक समजा त्यांना हे बनवायचं असेल, त्याचं आपल्याला एक लिस्ट बनवायची असेल, त्याचे इमेजेस, त्याची माहिती असं सर्व आपल्याला बनवायचं असेल, तर त्याच्यासाठी लागणारा जो काही आपल्याला डेटा स्टोरेजसाठी लागणारी जी स्पेस असते, ती क्लाउड सर्व्हिस आपल्याला पेटीएमच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन तिकीट बुकिंग करायचं असेल, ऑनलाईन गेमिंग सर्व्हिसेस असतील, ऑनलाईन रिचार्ज सर्व्हिस असेल, ऑनलाईन बिल पेमेंट सर्व्हिस म्हणजे अशा अगणित सेवा आपल्याला पेटीएमवर उपलब्ध असतात. तर ह्या सर्व सेवा कंपनी ग्राहकांना आणि जे कोणी व्यापारी असतील त्यांना उपलब्ध करून देते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यामुळे ही सर्वात मोठी पेमेंट प्लॅटफॉर्म पुरवणारी कंपनी आहे. भारतात ॲक्च्युली मोबाईल वॉलेट आणि ही कन्सेप्ट आणि त्या वॉलेटच्या साहाय्यानं पेमेंट ही कन्सेप्ट मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा पेटीएमनंच उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर आता आपण करूया कंपनीचं स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट ह्या 4 मुद्द्यांवर कंपनीचं आता आपण विश्लेषण करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा बघूया की कंपनीची नक्की बलस्थानं काय आहेत, कंपनीच्या पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत, ज्याला आपण स्ट्रेंथ असं म्हणतो. तर कंपनीच्या स्ट्रेंथ बघायला गेलं तर आत्ताच आपण बघितलंय की सर्वात मोठी डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्लॅटफॉर्म पुरवणारी ही एक कंपनी आहे. त्यानंतर पेटीएम हा जो ब्रँड आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की जे मोबाईल वापरतात आणि मोबाईलवरून काही ना काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करतात, असे फारच थोडे लोक असू शकतील की ज्यांना पेटीएम हे नाव त्यांनी आजपर्यंत ऐकलेलं नसेल. त्यामुळे हा जो ब्रँड आहे पेटीएम, ह्याची ओळख अतिशय मजबूत अशी मार्केटमध्ये झालेली आहे आणि ह्या ब्रँडचं जर आपण ब्रँड व्हॅल्युएशन केलं किंवा ब्रँडचं मूल्य किती आहे असं जर बघायला गेलं तर ते $6.3 बिलियन अमेरिकन डॉलर इतकं ह्या ब्रँडचं मूल्य आहे. म्हणजे त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की कंपनीचं ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती किती मोठी आहे. त्यानंतर खूप मोठा असा ग्राहक आणि व्यापारी वर्गाचा समावेश ह्या कंपनीकडे आहे. कंपनीकडे ऑलरेडी त्या सर्वांचे मोबाईल नंबर्स आणि त्यांचे ईमेल ॲड्रेस आणि बेसिक जी काही माहिती असते ती सर्व माहिती कंपनीकडे सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक आता नवीन ग्राहक शोधण्याची कंपनीला शोधण्यापेक्षा आहेत ते ग्राहक आणि आहेत ते व्यापारी ह्यांना जरी टिकवून ठेवलं तरी कंपनीला भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारे बिझनेस मिळू शकतो. त्यानंतर ही अशी कंपनी आहे की जी पूर्णपणे टेक बेस कंपनी आहे. म्हणजे केवळ स्मार्टफोन वापरून या कंपनीच्या सर्व सेवा तुम्हाला वापरता येतात. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला इतर कोणतीही गोष्ट लागत नाही. त्यानंतर आपण आता कंपनीचे विकनेसेस बघणार आहोत. विकनेसेसमध्ये आपल्याला
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा विकनेस कंपनीचा असणार नाही, तर आपल्याला जो IPO ज्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे, तर त्या दृष्टीनं आपण विचार करतोय. तर व्हॅल्युएशन कंपनीनं जे ठेवलंय हे खूपच जास्त ठेवलंय. अलीकडच्या काळामध्ये IPOला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कंपन्या व्हॅल्युएशन खूपच जास्त ठेवतात. व्हॅल्युएशन ह्याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एका शेअरची किंमत सध्या कंपनीला ठरवायची असते. IPO जेव्हा कंपनी घेऊन येत असते, तेव्हा एका शेअरची किंमत किती असावी हे ती कंपनी ठरवत असते. नंतर मार्केटमध्ये आल्यानंतर डिमांड आणि सप्लायनुसार किंमत ठरते, पण सुरुवातीला ती कंपनी ठरवते आणि त्याच किमतीला आपल्याला काय करावं लागतं, ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला गुंतवणूक करावी लागते. तर ही जी किंमत आहे ही कंपनीनं खूपच जास्त ठेवलेली आहे. याचं कारण आजपर्यंत कंपन्या, अशा प्रकारच्या कंपन्यांना मिळत असलेला जो प्रतिसाद आहे IPO मध्ये, तर त्याच्यामुळे कंपनीनं हे व्हॅल्युएशन खूपच जास्त ठेवलंय. आपल्या दृष्टीनं ॲज अ गुंतवणूकदार म्हणून ही एक चिंतेचा नक्कीच विषय आहे. त्यानंतर आपण जर बघितलं, तर आता कंपनीचा विकनेस काय आहे, तर कंपनीचा विकनेस असा आहे की कंपनी मागील 3 वर्षापासून सातत्यानं लॉस करते. आता मागील 3 वर्षापासूनच असं का म्हणतोय आपण, कारण IPO जेव्हा कंपनी एखादी घेऊन येते, तेव्हा मागच्या 3 वर्षाचंच आर्थिक आकडेवारी कंपनी सादर करत असते. त्यामुळे त्याच्या आधीची आकडेवारी काही आपल्याला उपलब्ध नसते. पण मागील 3 वर्ष जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार कंपनी सातत्यानं लॉस करते आणि आपल्याला एक जनरल पर्स्पेक्शन किंवा जनरल व्ह्यू आपल्याला माहीत असतो की पेटीएम सारख्या ज्या कंपन्या असतात त्या सुरुवातीची काही वर्ष सातत्यानं लॉसच करत असतात आणि हा लॉस पुढील काही काळ देखील असाच चालू राहील असं कंपनीच्या मॅनेजमेंटचं मत आहे. तुम्ही म्हणाल असा लॉसमध्ये असणाऱ्या कंपन्या कशा काय चालू शकतात, तर त्याचं कारण असं असतं की कंपन्या सुरुवातीच्या काळात लॉस घेऊन आपलं मार्केटिंग करत असतात. कितीतरी अशा कंपन्या असतील, आता तुम्ही अशाच प्रकारची पेमेंट्स ॲप देणारी गुगल पे तुम्हाला माहिती आहे. तर गुगल पे आपल्याला काय करते, मला जर समजा एखाद्याला पैसे पाठवायचे असतील, तर मी पाठवू शकतो, माझ्याकडनं कोणताही चार्ज घेत नाही आणि ते पैसे तात्काळ दुसऱ्याला जमा होतात दुसऱ्याकडे आणि त्या बदल्यात आपल्याला काही स्क्रॅच कार्ड मिळतात, त्यातनं काही आपल्याला कॅशबॅक मिळतो. मग ह्या कंपन्या हे पैसे कुठनं देतात, आपल्याकडनं जर काहीच घेत नसतील तर हे पैसे आपल्याला स्क्रॅच कार्डच्या स्वरूपात, कॅशबॅकच्या स्वरूपात आपल्याला कसे काय देतात, तर त्या कंपन्या सुरुवातीला काय करत असतात, ग्राहक जमा करण्यासाठी नवीन नवीन स्कीम राबवत असतात, जेणेकरून त्या सर्व ग्राहकांची माहिती त्यांच्याकडे जमा होईल. सुरुवातीच्या काळामध्ये हा सर्व होणारा जो खर्च असतो तो लॉसच असतो आणि तो लॉस स्वीकारून ह्या कंपन्या काम करत असतात. तर ह्या पद्धतीनं ही कंपनी देखील आपल्याला मागील काही वर्षांपासून लॉस करताना दिसतेय आणि हे कंपनीचं विकनेस आहे. मी जर गुंतवणूकदार असेन तर मला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर जर कंपनीचं उत्पन्न बघितलं, तर ही एक मोठी कन्सर्न किंवा काळजीची गोष्ट आहे की कंपनीचं उत्पन्न देखील मागील 3 वर्षामध्ये घसरलेलं आपल्याला दिसतंय. एक वेळ कंपनी लॉस मेकिंग असेल तर चालू शकतं, कारण हळूहळू तो लॉस कमी होत जातो आणि नंतर कंपनी प्रॉफिटमध्ये येऊ शकते. पण उत्पन्न जर घसरत असेल तर ह्याचा अर्थ कंपनी जो काही त्यांचा बेस आहे, म्हणजे जे काही ग्राहक आहेत, त्यांचं आता हळूहळू काय व्हायला लागलंय, ते डायव्हर्ट व्हायला लागलेत की काय, अशी एक शंका देखील आपल्या मनात येऊ शकते. त्यानंतर ह्या कंपनीसाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तर ह्या कंपनीला आपण असं म्हणू शकतो की असंख्य ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत. याचं कारण अजूनही ऑनलाईन क्षेत्रामध्ये जे व्यवहार होतात त्याचं प्रमाण एकूण व्यवहारांशी बघितलं तर अत्यल्प आहे. अजूनही कित्येक जणांना मोबाईल वॉलेटच्या साहाय्यानं किंवा UPIच्या साहाय्यानं पेमेंट करणं हे रिस्की वाटतं. त्याच्यासाठी काही झालेल्या घटना देखील कारणीभूत असतात. अर्थात आपण जर पूर्ण माहिती घेऊन हे व्यवहार करत असू तर आपल्याला त्याच्यामध्ये कोणतंही घाबरण्याचं कारण असत नाही. पण आपण जर अपुरी माहिती घेऊन हे व्यवहार करायला गेलो तर आपण फसू शकतो. त्यामध्ये आपल्या अज्ञानाचा जास्त भर असतो किंवा त्या अज्ञानाचे जास्त हे असते, कारण असतं. ॲक्च्युली ह्या ज्या सर्व्हिसेस असतात त्याच्यामध्ये तेवढेसे प्रॉब्लेम असत नाहीत. पण आपल्याला ती पूर्ण माहिती नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते आणि त्याच्यामुळे
अजूनही कित्येक जण या ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसेसचा वापर करत नाहीयेत. मात्र हळूहळू जसा काळ पुढे जाईल तसं तसं अनेक जण ही सर्व्हिस वापरायला सुरुवात करणार आहेत आणि ही संधी अशा प्रकारच्या कंपन्यांसाठी खूप मोठी असणार आहे. कारण जितकं पेनिट्रेशन कमी असतं तितकं वाढण्याची संधी जास्त असते. आणि आपल्याला माहिती आहे की मोबाईलचं प्रमाण दिवसेंदिवस भारतामध्ये वाढत चाललेलं आहे. आता ह्या कंपनीला थ्रेट्स काय काय आहेत? तर एक कॉमन थ्रेट असतो, ती म्हणजे ज्या ज्या डिजिटल कंपन्या असतात त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची मक्तेदारी मोडून काढणं सहज शक्य असतं. कारण डिजिटल कंपन्या ज्या असतात, आता आपण जर गुगल पे बघितलं तर गुगल पे अजूनही भारतामध्ये तितके अग्रेसिव्हली आलेले नाहीये. ज्या पद्धतीनं पेटीएमनं वेगवेगळ्या सर्व्हिसेस आणि गोष्टी पुरवायला भारतामध्ये सुरुवात केली, तितक्या अग्रेसिव्हली अजून गुगल पे म्हणा, फोन पे म्हणा किंवा ॲमेझॉन पे म्हणा, ह्यांनी तितक्या अग्रेसिव्हली त्या गोष्टीवर अजून लक्ष दिलेलं नाहीये. ज्या क्षणी ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या या गोष्टींवर लक्ष द्यायला लागतील, त्यावेळेला पेटीएम सारख्या कंपनीला हा नक्कीच थ्रेट असणार आहे. कारण त्या सुद्धा टेक्नॉलॉजिकल जायंट्स कंपन्या आहेत. उदाहरणार्थ गुगल, ॲमेझॉन, आणि ते जेव्हा ह्या व्यवहारांवर जास्त लक्ष द्यायला भारतात सुरुवात करतील, ॲमेझॉनसाठी ती काय असणार आहे? कॉम्पिटिशन असणार आहे. तर अशा प्रकारच्या ज्या कंपन्या असतात, कारण टेक्नॉलॉजिकल कंपन्यांना त्यांची जी मक्तेदारी असते ती मोडणं सहज असतं. पारंपरिक ज्या कंपन्या असतात त्यांची मक्तेदारी मोडणं अवघड असतं. कारण त्यांच्यासाठी मोठमोठं, आपल्याला माहिती आहे की मोठमोठे कारखाने उभारावे लागतात. त्याच्यासाठी सप्लाय चेन डिमांड हे करावी लागते. तयार झालेला माल साठवण्यासाठी मोठमोठी वेअर हाऊसेस लागतात, डीलरचं नेटवर्क लागतं. त्यामुळे ज्या पारंपरिक व्यवसाय जे असतात त्यांची मक्तेदारी मोडणं तुलनेनं अवघड असतं. ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत किंवा कंपन्या आहेत, तर त्यांची मक्तेदारी तुलनेनं सहज मोडता येऊ शकते. कारण एक ॲप आहे, दुसरी मोठी कंपनी आली गुगल सारखी कंपनी, जी एवढी मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे, तिला एक सहज ॲप बनवून अशा कंपन्यांना कॉम्पिटिशन देणं सहज जास्त शक्य आहे. तर हे थ्रेट्स नक्कीच या कंपन्यांसाठी राहणार आहेत. आता आपण ह्या आयपीओच्या काही तांत्रिक विषयाची माहिती घेऊया. त्यामध्ये हा आयपीओ 8 नोव्हेंबर पासून 10 नोव्हेंबर ह्या काळामध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओचं जे व्हॅल्युएशन आहे, एका शेअरची किंमत जी आहे ती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूपच जास्त ठेवलेली आहे, 2080 ते 2150. आता मला जर गुंतवणूक करायची असेल तर मी 2150 ही जी काही हायेस्ट व्हॅल्यू आहे त्याच किमतीनं मी त्याच्यामध्ये बीड करणार आहे. आयपीओ साठी अर्ज करणं या प्रक्रियेला तांत्रिक भाषेमध्ये बिडिंग करणं असं म्हटलं जातं. तर मी बीड व्हॅल्यू जी ठेवणार ती 2150 रुपयेच ठेवणार आहे. ह्या शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे ती सुद्धा 1 रुपया ठेवलेली आहे. याविषयी आपण यापूर्वीच चर्चा केलेली आहे. त्यामुळे लॉट साईज जो आहे तो 6 शेअरचा आहे. 6 शेअरचा एक लॉट असणार आहे. आपल्याला एका लॉटसाठी 12,900 एवढी गुंतवणूक करणं आवश्यक असणार आहे. आता साधारणपणे ही किंमत 15,000च्या आसपास असते, तर ह्याने ती 12,900 इतकी ठेवलेली असल्यामुळे आपल्याला कमीत कमी एक लॉट, कारण रिटेल इन्व्हेस्टर जे असतात त्यांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयाची गुंतवणूक एका आयपीओ मध्ये करता येते आणि त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त 15 लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतो. आता अशा आयपीओ मध्ये आपण काय करायचं किंवा मी काय करणार आहे, तर अशा आयपीओ मध्ये मी एकापेक्षा जास्त लॉटसाठी अर्जच करत नाही. कारण मला माहिती आहे हा आयपीओ ओव्हर सबस्क्राईब होणार आणि ओव्हर सबस्क्राईब झाल्यानंतर रिटेल इन्व्हेस्टरला लॉटरी पद्धतीनं जास्तीत जास्त एकच लॉट मिळू शकतो. मग मी काय करणार, मला जर समजा अर्ज करायचा असेल तर मी माझ्या फॅमिली मेंबर्सच्या नावानं मी त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. मी एक लॉटसाठी अर्ज केला माझ्या डीमॅट अकाउंटमधनं, माझ्या मिसेसच्या नावानं तिच्या डीमॅट अकाउंटमधनं मी आणखीन एक अर्ज केला. जर समजा मला भाऊ असेल, बहीण असेल आणि त्यांची सुद्धा डीमॅट अकाउंट असतील तर त्यांच्या नावानं मी एक एक लॉट करू शकतो. ह्या पद्धतीनं आपल्याला काय करता येतं, आपली अलॉटमेंटची शक्यता वाढण्यासाठी आपण अशा प्रकारचे प्रयत्न करू शकतो. माझीच वेगवेगळ्या ब्रोकरकडे जर डीमॅट अकाउंट असतील तर त्यामधनं कृपया अर्ज करू नये. म्हणजे माझं अपस्टॉक्स मध्ये पण आहे आणि ॲलिस ब्ल्यू मध्ये पण आहे आणि मी दोन्हीकडनं अर्ज केला तर ते दोन्ही अर्ज बाद होण्याची शक्यता जास्त असते. एकाच ब्रोकरकडनं आपल्याला ॲप्लिकेशन करणं हे कायदेशीरदृष्ट्या योग्य असतं. त्यानंतर आपण ह्या आयपीओच्या काही महत्त्वाच्या तारखांविषयी माहिती बघूया. अलॉटमेंटचं जे बेसिस असणार आहे ते 15 नोव्हेंबर 2021 रोजी फिक्स होणार आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबर पासून पुढे
आपल्याला रिफंड मिळायला सुरुवात होणार. काही काही वेळेला 16 नोव्हेंबरलाच तो रिफंड मिळेल, काही काही याच्यामध्ये आपल्याला पुढे 2-3-4 दिवसामध्ये तो रिफंड आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो. त्यानंतर शेअर जमा होण्याची जी तारीख आहे ती 17 नोव्हेंबर 2021 आहे. आपल्या डीमॅट अकाउंटला 17 नोव्हेंबर पर्यंत संध्याकाळपर्यंत ते शेअर्स जमा होतात. त्यानंतर हा जो शेअर आहे हा लिस्ट होणार आहे शेअर मार्केटमध्ये तो 18 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता. तर हे झालं या आयपीओच्या वेगवेगळ्या तारखा, किमती ह्याविषयीची माहिती. आता आपण या आयपीओ विषयी माझं व्यक्तिगत मत आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मला हा आयपीओ गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. भले त्याचे सगळे प्रॉब्लेम्स मी जरी सांगितलेले असले आणि आता पुन्हा एकदा त्याचं थोडक्यात रिव्हिजन करणार असलो, तरी सध्या काय आहे की अशा प्रकारच्या ज्या टेक कंपनीज आहेत, ज्या वर्षानुवर्ष तोटा करतायत, पण ज्या खूप मोठ्या कंपन्या आहेत, तर अशा आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यानंतर अतिशय चांगले रिटर्न मिळालेले आपल्याला याच वर्षात बघायला मिळालेले आहेत. काय होणार आहे, हे असं काही दिवस आणखीन चालेल. कदाचित पेटीएम हा शेवटचा आयपीओ देखील त्या बाबतीतला असू शकतो. कधी ना कधीतरी हा बडबुडा फुटणार आहे. तोपर्यंत मी ॲज अ गुंतवणूकदार म्हणून काय करत राहणार, प्रत्येक आयपीओ मध्ये गुंतवणुकीसाठी अर्ज करत राहणार. नशिबानं जर मला आयपीओ लागत गेले तर जोपर्यंत हा बुडबुडा चालू आहे मला फायदा होत राहील. एखादाच आयपीओ असा निघेल की ज्याच्यामध्ये हा बुडबुडा फुटेल आणि त्या क्षणी आपण काय ओळखायचं की तिथून पुढच्या आयपीओ मध्ये मात्र विचार करून गुंतवणूक करायची आहे. हे माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतोय. बाकी व्हॅल्युएशन्स वगैरे आता मी तुम्हाला सांगतोय. आता हे सर्व जरी असलं म्हणजे चालू आहे, आपल्याकडे एक म्हण आहे, वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे असतात. जर आपल्याला संधी मिळाली गंगेत हात धुवून घ्यायची तर आपण नक्कीच ती घ्यायची आहे. एखाद्या दिवशी कधीतरी काय होईल आपल्याला लक्षात येईल की आता इथून पुढे काय होतंय, अशा प्रकारच्या कंपन्यांच्या आयपीओला रिस्पॉन्स मिळायचा बंद झालाय. एका ठिकाणी कुठेतरी फटका बसू शकतो, पण त्यासाठी मी मागचे 10 आयपीओ का सोडू, ह्या हिशोबानं मी आयपीओ मध्ये गुंतवणुकीसाठी अर्ज करणार आहे. मात्र हे करत असताना ह्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या मी लक्षात ठेवणार आहे की कंपनीनं व्हॅल्युएशन खूपच जास्त ठेवलेलं आहे. त्यानंतर भविष्यातल्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या ज्या काय होतील त्यांचा विचार करून त्याची देखील आत्ताच्याच किमतीमध्ये कंपनीनं विचार केलेला आहे. त्यामुळे काय होणार, उद्या आणखीन काही 2-4 चांगल्या गोष्टी घडल्या तरी ती जी किंमत आहे ती ऑलरेडी ह्या किमतीमध्ये इन्क्लूड आहे. तर त्यामुळे किंमत खूपच जास्त झालेली आहे आणि घसरता रेव्हेन्यू आणि सातत्यानं होणारा लॉस ह्याचा देखील मला नक्कीच विचार करावा लागणार आहे. अर्थात मला थोडंसं शेअर मार्केटमधलं ज्ञान आणि अनुभव असल्यामुळे मी योग्य वेळी जर मला आयपीओ अलर्ट झाला तर योग्य वेळी मी त्यातनं प्रॉफिट बुकिंग सुद्धा नक्कीच करणार आहे आणि नंतर पुन्हा मला तो खालच्या किमतीला जर मिळाला तर मी माझ्या नेहमीच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये पुन्हा गुंतवणूक करू शकतो. हे झालं माझं वैयक्तिक मत. आता हे ज्या वेळेला मी माझं वैयक्तिक मत सांगतोय त्यावेळेला एक स्टँडर्ड डिस्क्लेमर देणं इथे आवश्यक आहे. ते म्हणजे हे जे मत आहे हे 100% चुकीचं देखील असू शकतं, कारण मी माझं वैयक्तिक मत सांगतोय. माझं मत म्हणजे काही गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यानुसार तुमचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओच्या निमित्तानं. तोपर्यंत धन्यवाद.